जवळजवळ प्रत्येक तासाला सुरुवातीला कमी नंतर 1-1 कोटीच्या वर एका तासामध्ये मतदान झालं। मग शेवटचं 5 ते 6 जे 60-70 लाख झालं ते त्याच रेशिओ मध्ये आहे। सुरुवातीला कमी मग बरोबर आणि करत 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 शेवटला कमी। नैसर्गिक प्रवाह आहे। मग याचं उत्तर राहुल गांधीजी देतील का? तुम्ही पराभूत झाल्यावर तुम्ही रडाल हे आम्हाला मान्य आहे, पण प्रेझेंटेशन करताय तर प्रत्येक तासाला किती मतदान पडत होतं? पहिला प्रश्न आहे, याचं तुम्ही उत्तर आम्हाला द्या। सत्ताधाऱ्यांकडून इतकी टीका व्हायला लागल्यावर महाविकास आघाडीचे नेतेही मैदानात उतरले। उद्धवजींना पुढे बसवलं। उद्धवजींचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर बस आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही। आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागे, कमल हसन असतील, अमुक असतील, कारण तो स्क्रीन जो असतो सिनेमाचा जेव्हा पहिल्या रांगेत जाऊन तुम्ही पाहता, जब आप पहले लाइन में बैठे हो स्क्रीन के साथ आपका जो आई टू आई कनेक्शन होता है उससे आपको तकलीफ होती है। अगदीच बालिश आरोप आहे। इन्फॉर्मल गेट टुगेदर होता, कोणी कुठेही बसलं होतं। मग असं म्हणू का अखिलेश यादव दुसऱ्यात बसले होते आणि प्रोफेसर साहेब पहिल्या रो मध्ये बसले, आदरणीय पवार साहेब तिसऱ्या का चौथ्या रो मध्ये? असं काही बसण्याची सिस्टम नव्हती। तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता। आम्हाला सहकुटुंब आम्हाला एकत्र जेवण्यासाठी बोलवलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यात एक प्रेझेंटेशन होतं। ज्याला जिथे वाटलं तिथे तो बसला, तो काय सरकारी कार्यक्रम नव्हता। एकनाथ शिंदे आठवडाभरामध्ये 2 वेळा दिल्ली वारी करतात। उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी पंतप्रधानांची भेट घेतात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे याही पंतप्रधानांची भेट घेतात। मग उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जातात। एकाच आठवड्यात दिल्लीमध्ये घडलेल्या या घडामोडी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत की फक्त योगायोग आहे? हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरितच आहे। मग आता या सगळ्या परिस्थितीत उद्धव ठाकरेंच्या आसन व्यवस्थेचा मुद्दा हा खरंच विरोधकांसाठी महत्वाचा आहे की या घडामोडींमधील इतर कोणत्या महत्वाच्या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न आहे? हे कळायला फार काळ जावा लागेल असं वाटत नाही।